हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. हे आमची अनन्या अनन्या, हे आमची अनन्या अनन्या, हे आमची अनन्या अनन्या, हे आमची अनन्या अनन्या. काय तन्मयराव घरी येत आहेत? पुन्हा राव? काय चाललंय आजी तुझं? त्याचं आडनाव काय राव आहे का? बरं बरं, पण तो इथे येतोय हे तो आम्हाला सांगितलं नाहीस. अगो बाई, म्हणजे मला चहा नाश्त्याची तयारी नको का करायला? हो, घर पण आवरायला हवं ना. काय आई, तो घरात येत नाहीये. असं कसं? हो बाबा, सध्या कामाची खूप गडबड आहे ना. आला वाटतं. अरे काय चाललंय? बसा खाली. कुणीही बाहेर येणार नाहीये. बसा सगळे. बसा. हा, लवकर दे बा, लवकर दे बा. गरम आहे. गरम आहे. चाय एकदम झाक आहे. अरे झाक नाही, अरे स्पेशल चाय आहे. अरे माझ्या ओळखीचा आहे. मी इकडे आलो ना की हा चाय मला स्पेशलच देतो. झाक आहे ना? जीभ भाजला आहे. हो ना? अनन्या, कल्ला कल्ला.
बघ, अनन्या आणि तन्मय साहेब. अरे पण गजोधर हा. ते तर घरनं सांगून आले होते ना मार्केटला चाललोय म्हणून. हा अरे तसा पण आपण सांगूनच आलो आहे, मार्केटला जातो असा सांगून. व्हय. पण काय करतो आहे, एक काम कर, तिकडे चल. काय घरचे बघतील जाऊ दे तिच्या. काय झालं? ये ना इथे ना, ये. अगं ये ना. अरे ड्रेस मटेरियल तिकडे आहेत. हो अगं, पण हे बघ. हे किती सुंदर आहे. पण तुझ्यावर पण खूप भारी दिसते. आणि हे बघ, हे पण काय सुंदर आहे. अनन्या, तुझ्यावर सगळंच चांगलं दिसतं. बया बया बया, कसलं भारी वाटतं बघ. म्हणजे कोणीतरी आपल्या कानाला असं झुमका लावत असल आणि वरनं म्हणत असल तुला लय भारी दिसतंय. असं एकदम छान वाटतंय. अरे त्याने झुमका नाही, चुना लाभला आहे. हा? अरे म्हणजे फक्त असा कानाला लाभला आहे. हा. मी तर तुला असा झुमका खरेदी करून देऊ शकत आहे. खरं? हा. मग तू मला सोन्याचं घेऊन देशील? खरा सोन्याचा? झालं का? नाही तेव्हा मी तुला हे घेऊन देतो, ते घेऊन देतो आणि आता खरा सोन्याचा इशा आला ते खरे सोन्याचे. अरे तसा नाही आहे. कसा आहे, मला पैसा साठबाबा लागणार आहे, मग मी घेऊ शकतो आहे. सध्या थोडा कडकी आहे. राहू दे, बघितली तुझी कडकी. हेच सांग. तन्मय, आपण ज्या कामासाठी आलोय ना ते करूयात आधी. अनन्या, हे बघ, ये. हे साड्यांचं दुकान आहे तन्मय. अगं माहितीये साड्यांचं दुकान आहे, पण आपण कलर्स, टेक्स्चर हे सगळं तर बघू शकतो ना. बर. हा बघ, हा रंग तुझ्यावर खूप सुंदर दिसेल. हे बघ, हे डिझाईन तुझ्यावर खूप खुलून दिसेल. आणि हा टेक्स्चर तुला शोभून दिसेल. तन्मय, तू जे वागतोयस ते तुला शोभून दिसतंय का? का, काय झालं? आपण इथे मला साडी घ्यायला नाही, ड्रेस मटेरियल घ्यायला आलोय हे लक्षात आहे ना तुझ्या? अगं अर्थात ड्रेस मटेरियल घ्यायला आलोय. मग मला ही साडी छान दिसतीये, हे कानातले छान दिसतायत, हे का सांगतोयस? हा ड्रेस छान नाहीये का? हे कानातले नाही आवडले तुला? काय? नाही आवडले, अर्थात आवडले, पण मी सांगतोय कारण हे बघ, मला तुझ्या इतकं सुंदर डिझाईन बनवता येत नसेल, पण ड्रेसचा कलर कसा असावा, म्हणजे कोणतं डिझाईन कोणावर किती शोभून दिसेल किंवा कोणता कलर कोणावर किती खुलून दिसेल, एवढं कळतं मला. अरे लग्नाचा खरेदी सुरू केला आहे की काय? ती समज सोड. हा? भया, आपल्या अनन्याताई कसल्या भाग्यवान आहेत बघ. आणि तू तन्मय, तन्मय तू कसला रोमॅन्टिक आहे भया. तिच्या
तुझ्याशी गॉड गॉड बोलून तुला कसं खुलवते मग मी पण रोमॅन्टिक आहे. असं म्हणतोय हा, अरे तो घेऊन घेऊन किती साड्या घेणार आहे, एक दोन घेणार आहे, पण मी तुझ्यासाठी या दुकानातल्या सगळ्या साड्या घेणार आहे आणि तुझ्या अंगावर टाकणार आहे. खरं सांगतोयस हा, म्हणजे तू समध्या साड्या माझ्या अंगावर टाकणार हा. त्या साड्यांच्या वजाखाली मी गुदमरून मरू अरे तसं नाही पगली. मग कसं आहे अरे म्हणजे सगळ्या साड्या असा तुझ्या अंगावर नाही टाकणार आहे, मग असा बन बाय बन असा तुझ्या खांद्यावर टाकणार आहे. असं आणि म्हणतोयस? मग तू पण बोलणार आहे, काय कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. गजोदर तुझं आपलं काय तरी मग कळतं की नाही मला रंगातलं? ए पण मी कधी म्हणाले तुला की तुला कळत नाही? नाही नाही नाही, तू म्हणाली नाहीस, मीच म्हणतोय. म्हणजे तुझ्या रंगसंगतीची समज माझ्याहून उजवीच असणार यावर मला पूर्ण विश्वास आहे. म्हणून आपल्या डिझाईनचं कलर स्कीम तुलाच ठरवायचं. तन्मय, तू ना आता सगळ्याच बाबतीत हात झटकतोयस. अगं काय करणार, तू सगळ्यात बाबतीत ग्रेट आहेस. काहीही तुझं. अगं खरंच, आपण या मार्केटमध्ये एक राऊंड मारू, त्या दरम्यान तुला काहीतरी सुचेल. काही गरज नाहीये. आता आपण सरळ ड्रेस मटेरियल घ्यायला जातोय. अगं पण चल. पैसा द्यायचा राहिला. ए तुला पैसा नको आहे, हे सगळा ठेव. चल. प्राजक्ता, काय गाई? आम्ही तुझ्यावर ना एक जबाबदारी टाक. आम्ही म्हणजे आम्ही दोघं, आणि सदा आणि नंदिनी पण आहेत आमच्या बरोबर. हो, बर, पण कसली जबाबदारी? जबाबदारी म्हणजे आपली अनन्या आहे ना, तिच्या मनात त्या तन्मयबद्दल नक्की काय चाललंय ते काढून घ्यायचंय. हा, हे बघ, आम्हाला तरी तो मुलगा चांगला असेल असं वाटतंय. आली. काय मग अनन्या, कुठपर्यंत आलं तुझं फॅशन शोचं काम? माझं काम झालं. तुझं काम झालं? आम्ही पण तेच बोलतोय, तुझं काम झालं. आपलं पण होऊ दे ना, चपलेने मारी ना तुला. हे अगं, तू आता जे काही म्हणालीस तुझं काम झालं म्हणजे? अहो बाबा, तन्मयची मदत करण्यासाठी मी ड्रेस डिझाईन करणं, त्याचे रंग फायनल करणं हे काम करत होते. आता स्टिचिंग वगैरे हे टेलर करतात. अच्छा अच्छा. मग तो फॅशन शो कधी आहे ग? अहो बाबा, कालच झाला. झाला? मग तन्मयने बोलत तुला सोबत? नाही. अगं, तो म्हणाला की तुला बोलवलं असतं, पण फॅशन शो रात्री उशिरापर्यंत होणार, घरी परत यायला 1:30-2 वाजणार. आधीच तू माझ्यासाठी खूप केलंयस म्हणाला. आता नको अजून त्रास द्यायला. आणि तो म्हणाला की मी उद्या तुला फोन करेन आणि फॅशन शो कसा झाला हे कळवेन. मग केला की नाही फोन? नाही अजून. काय त्यानं फोन नाही केला? गरज सरो आणि अनन्या मरो. हे काय बोलतोयस तू हे? सॉरी. पण येईल फोन, येईल.
फोन येईल. त्याचा फोन नाही आला कारण फॅशन शो संपायला खूप उशीर झाला असणार आणि सगळं आवरून घरी यायला पहाट उजाडली असणार. खरंच. आणि एवढ्या दिवसांची दगदग, विश्रांती हवीच. करेल तो फोन. हो मग करणारच. करणारच म्हणजे काय, नक्की करणार. काय मग अनन्या, बाकी कसा आहे तो? चांगलंच आहे. तुझी काळजी घेतो ना. अर्थात. अगं म्हणूनच तर तू फॅशन शोला यायलाच हवं असा आग्रह नाही धरला ना त्याने. आणि परवा नाही का हिला न्यायला आपल्या घरी आला तो. हो, काळजी असल्याशिवाय का आला? नाही तर एखादा म्हणाला असता मार्केटमध्ये भेट डायरेक्ट म्हणून. ए, अनन्या, मला एक सांग, तुला त्याच्याबरोबर काम करताना त्याच्यामधल्या कोणत्या क्वालिटीज लक्षात राहिल्या? बाबा तो ना हेकेखोरपणा करत नाही, म्हणजे आपलंच खरं असं म्हणत नाही. आपल्यापेक्षा जर समोरच्याला अधिक कळत असेल तर आपण त्याचं ऐकायला पाहिजे हे त्याला कळतं. वाह. आणि मुळात ना असं करायला मनाचा मोठेपणा लागतो जो त्याच्याकडे आहे. तो समोरच्याचं खूप कौतुक करतो, समोरच्याला स्पेस देतो आणि ज्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे हे त्याला कळतं. आणि ते तो अगदी खुलेपणाने देतो. आणि त्याचबरोबर दुसऱ्याची क्षमता ओळखून त्याचा उपयोग करण्याची हातोटी सुद्धा त्याच्याकडे आहे. वा वा, म्हणजे मुलगा चांगला गुणी आहे. मी काय म्हणतो अनन्या, तू तुझ्याबद्दल काही विचार करतेस की नाही? माझ्याबद्दल म्हणजे? तुझ्या फ्युचर बद्दल ग. हो आजोबा, मी फॅशन इंडस्ट्री मध्येच करिअर करणार आहे. करिअरचं नाही ग, म्हणजे करिअर करिअर आहे, पण आपण इतरही काही विचार करतो ना. इतर कसले विचार? हे म्हणजे आपले कुणाशी तरी कामानिमित्त संबंध येतात, त्यांच्यासोबत आपले सूर जुळतात, किंवा आपण त्यांचा लाईफ पार्टनर म्हणून विचार करायला लागतो. काय? अगं म्हणजे प्रेम विवाह असेच जुळतात. प्रेम विवाह? अरे काय चाललंय तुमचं? असं काहीही नाहीये. तुम्ही भलतीकडेच भरकटताय. अगं, गेली निघून. ताकास तूर लागू देत नाही ही गधडी. नाहीतर काय. अगो बाई, तन्मयचा फोन आलाय. अनन्या हिया मुझी अनन्या. अगो बाई, तन्मय रावांचा फोन आलाय. अनन्या, अनन्या अनन्या अनन्या, बाळा फोन आलाय, लवकर ये. फोन 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 तन्मय रावांचा तन्मयचा फोन आलाय. हॅलो, हा बोल तन्मय. सॉरी तुला उशिरा फोन करतोय. अरे नाही नाही, काही उशीर नाही झाला. उशीर कसला, योग्य वय आहे. तू लायकेची. अगं अनन्या, जज विचारत होते की हा ड्रेस कोणी डिझाईन केलाय. मग मी त्याने तुझं नाव सांगितलं. मग ते असंही विचारत होते की ती आली नाहीये का, कारण त्यांना तुला बघायचं होतं, भेटायचं होतं. मग मी त्यांना तुझे फोटो दाखवले. अगं जज खूप कौतुक करत होते तुझं. अरे तू माझे फोटो दाखवलेस? हो. त्यांनी कौतुक केलं? खुश झाले ते? हो. त्याने
त्याच्या आई वडिलांना हिचे फोटो दाखवले, त्यांनी कौतुक केलं, खुश झाले असं सांगते. अनन्या, एक बोलू? तू साथ दिलीस ना, म्हणून हे सगळं झालं. तुला साथ नाही देणार तर कुणाला देणार? साथ देणार म्हणतोय, घरी बोलावलंय म्हणून सांग. अनन्या, ए अनन्या, घरी यायला सांग. काय? अगं जेवायला बोलव. त्या दिवशी तो म्हणाला होता ना सगळं काम आटपल्यावर येणार आहे म्हणून. बरं ऐक ना तन्मय, तू माझ्या घरी कधी येतोस? घरी? अरे माझ्या घरच्यांना तुला भेटवावं लागेल ना रे. हा? जेवायला जेवायला जेवायलाच यायचंय तुला. बरं येतो, पण जेवायला कशाला? चहा नाश्ता करून निघीन मी. नाश्ता करून निघेन म्हणतोय. बरं मग नाश्त्यात काय आवडतं ते विचार. ऐक ना, तुला नाश्त्यामध्ये काय आवडतं? मला कांदे पोहे. कांदे पोहे? डायरेक्ट कांदे पोह्याचा कार्यक्रम करायचं म्हणतोय. हो नाही नाही, नको नको नको, कांदे पोहे नको. तू जेवायलाच ये. कधी येतोस? तुम्हीच ठरवा. कधी? आज रात्रीच. आज रात्री? बरं ठीक आहे, आज रात्री येतो. मग हे ठरलं? काय ठरलं लग्न? बाय. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूर